नमस्कार, मी लता सह कुठल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे गणपतीचा दुसरा दिवस. काल मस्त गणपतीची आम्ही स्थापना केली. ती पाहू शकतो गणपती विराजमान झालेले आहेत आणि आता सकाळचा म्हणजे पूजा वगैरे झाली करून झाली पाहू शकता. आणि ती गणपती बाप्पासाठी हार करायला घेतली आहे. हे सांदक्ष किडा हार भरपूर केले आहे. फुलं आणली अरे आमची सान्विका इकडे उठलेली आहे. हाय का तर इथे पाहू शकता आमची फुलांचा हार तयार करून झालेला आहे बाप्पासाठी. एक आणि इकडे एवढी फुलं आहे एक्स्ट्रा ठेवलेली आहे. बाप्पाला आता हार घालायचा आहे, वरती पण घालायचं आहे. आणि इकडे आमची सान्विका दात घासत आहे. पटकन उरक, आपल्याला ओरकायचे लवकर. तर इथे पाहू शकता मी हार बनवलेले आहेत. भरपूर फुलं आणली होती सुट्टी ते इथे आदल्या दिवशीच आणलेली होती. ते जास्त फुलं होती त्याचे हार बनवले होते. ते पहिला गणपती बाप्पाला तर हार छोटा, कारण मूर्ती छोटी त्यामुळे ती बरोबर त्या मापात मला त्याची गाठ मारून इथे हार बांधायचा आहे. आणि आता मग आमचं पटकन आवरायचं आहे. आज आम्ही गणपती बाप्पासाठी उकडीचे मोदक बनवणार आहोत. तर मम्मीने आणि मी दोघीजणी मिळून बनवणार आहोत. त्यासाठी मी कणिक वगैरे ऑलरेडी मळून ठेवलेली आहे. आणि जे काही भाकुरा असतो आपला त्यामध्ये भरायचा. मोदकामध्ये जे सारण असतं त्यामध्ये गूळ आणि ओलं खोबरं यांचं मिक्स करून इलायची टाकलेली आहे. इथे पाहू शकता गणपती बाप्पांना छानसा हार आपला घालून झालेला आहे. आणि त्यानंतर मग मी वरती इकडे जे आपले देव आहे तिथे फोटो आहे वरती देवारा, तिथे पण एक हार घालून घेते मी. तिथं आमचा देवारा खूप छोटा आहे, तर वरतीच ठेवावा लागतो कारण वन आरकी रूम असल्यामुळे जागा खाली नाही आहे. आणि शेजारी स्वामी समर्थांचा फोटो आहे आणि वरती एक फोटो आहे स्वामी समर्थ. गाणगापूरला गेले होते तिकडून त्यांनी एक फोटो घेऊन आलेले आहे. तिथे पाहू शकता अशा पद्धतीने आपले सकाळचं मस्त पूजा पण झालेली आहे. आणि देवांसाठी हार मी बनवले आहेत. तर ते जरा बाहेर गेलेले आहेत. गणपतीसाठी दुर्वा वगैरे लागणार आहे. जास्वंदीचे फूल वगैरे नव्हतं तर ते घेऊन यायला. तर इथे पाहू शकता मम्मी आणि आम्ही दोघे उकडीचे मोदक बनवण्यासाठी जे आपले गव्हाचे कणिक आहे ते त्याचे बनवणार आहोत आपण कणकेचे. ते पाहू शकता. हा आहे त्यामध्ये बनायचं सारण. तर मम्मी खूप छान पद्धतीने बनवतात. त्यातले 1-2 मी बनवल्यात आणि बाकी त्याच पट्ट्यापट बनवतात. कारण मला अजून याची पाळी म्हणजे कडची जी डिझाईन असते ती जास्त बनवता येत नाही. ते पाहू शकता. आणि गुळाचा भाकूर बनवलेला आहे, म्हणजे जे सारण आहे ते तर खूप छान लागणार आहे. आणि हे उकडून घेणार आहे. काही जण तळूनसुद्धा घेतात आणि उकडूनसुद्धा घेतात, परंतु आम्ही दरवर्षी तळून घ्यायचं. पण यावेळेस पहिल्यांदा आमच्या गणपती बाप्पा घरी आले तर उकडीचे मोदक गणपतीला खूप आवडतात. त्यामुळे तर जे मोदक बनायचं जे साचं आहे म्हटलं त्यात होते की नाही भाऊ, पण हे जमाना मला काही त्यामध्ये, कारण हे कणकेचं आहे. ते ट्राय केला मी. आता पाहू शकता अशा पद्धतीने आपले हे उकडीचे मोदक बनवलेले. तर आमच्या इथं गणपती आहे शेजारी, तिथे पण द्यावे लागतात आम्ही आपल्या गणपती बाप्पासाठी. तिथे पाहू शकता. आता एक्स्ट्रा जे शिल्लक राहिले आहे ते तर मग मी त्याचं काय वेगळ्या पद्धतीनं खूप मोदक होतील मग त्यापेक्षा म्हणले मग हे जसे पुरीसारखं बनवणार आहे. त्यामध्ये हे सारण असं लावून घेणार आहे. बघू आता काय. त्या नवरात्रामध्ये जे देवीसाठी आपण बनवतो जे पुऱ्यांचे जे असतात ना आता ते खूप छान बनवतात. त्याला चंद्रकला काही असे बोलतात. तिथे पाहू शकता आपले हे मोदक बनवून झालेले 2 कुकरच्या डब्यामध्ये ठेवलेले आहेत मी. इकडे इकडे असे 21च्या वर झालेले आहेत. गणपती बाप्पासाठी आपण 7 किंवा 9 किंवा 11 किंवा 21 मोदक ठेवू शकतो. तर मुले आहेत, मुलांना पण आवडतात आणि प्रसाद म्हणून वाटायचे आहे, तर त्यामुळे जास्त बनवलेले आहेत. हे पाहू शकता मम्मीनी काय केलेलं आहे. तर पुरी म्हणजे 2 अशा लाटल्या पुऱ्या आणि ती एकावेक ठेवून मध्ये तो भाकर भरलेला आहे आणि ते तळून घेणार, ते उकडता येणार नाही. तर बघू आमच्या सानिकाल्यांना आवडत असेल म्हणून त्यांच्यासाठी हे केलेलं आहे. आणि इकडे पाहू शकता. आता आपल्या उकडीचे मोदक मी इथं कुकर लावलेला आहे. त्यामध्येच डायरेक्ट आपण 2-3 शिट्या काढून घेणार आहोत आणि छान वाफले जातात. त्यावर असे झाकण वगैरे वरती ठेवते जेणेकरून मस्त आपल्या 3 शिट्ट्यामध्ये आपले मोदक चांगले शिजले जातील आणि गणपती बाप्पासाठी. मी काय हां काय बिस्किट बनवलं बघू. चला तर आता आम्ही गणपतीच्या आरतीची तयारी करणार आहे. त्यासाठी पहिल्या सर्वात अगोदर इथे धूप लावून घेत आहेत. आणि ते मार्केटला गेले होते फुलं आणण्यासाठी, म्हणजे गणपतीसाठी दुर्वाणी जास्वंद. तर त्यांना जे हार आवडले त्यांनी परत दुसरे हार घेऊन आले गणपती बाप्पासाठी. छान वगैरे असतं ते बाहेर मार्केटला खूप छान मस्त असं विणलेले असतात, मोठमोठे हार आहेत. तर त्यांमध्ये आणलेले आहेत. तर ते तिथं लावून घ्यायचे आहेत. तिथे पाहू शकता अगरबत्ती वगैरे लावून झालेली आपली. आणि आता आरतीसाठी जास्त लोक येत नाही तिथे, तर सगळ्यांचे तिथे गणपती बसतात. तर प्रत्येक टाईमनुसार येतात. तिथे पाहू शकता देवघराला दुसरा हार त्यांनी आणला, मी आणलेला तो काढून ठेवला. आणि ते गणपती बाप्पासाठी पण एक हार आणला आहे दुसरा,
तुम्ही आता पाहू शकता की तो सुंदर, आणि ते आपल्याला विणता येत नाही, ते मस्त हारवाले खूप छान पद्धतीने विणतात. तर असं मस्त मोठा हार आणलेले गणपती बाप्पासाठी. तर आता आम्ही लवकरच आरती करून घेणार आहोत तिथे. आणि जी काही वरची मुलं असतात थोडेफार येतात, विघ्नाचे हे नुर्वे पूर्वे प्रेम कृपादयाची सर्वांगी सुंदर उदितेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन श्रवणेन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय रत्न खचित परा तुझ गौरी कुमारा. चला, तर गणपतीची मस्तपैकी आरती झालेली आहे. आता इथे गणपती बाप्पासाठीच आम्ही इथे पाहू शकता मुले थोडीफार येतात, तर त्यांच्यासाठी एक मोदक आणि हे ठेवलेले आहे. तर गणपती बाप्पासाठी सेपरेट इथे मोदक ठेवले ते आधी, कारण जागा नाही, त्यामुळे पुन्हा जागा नेऊन ठेवले. आता पुन्हा गणपती बाप्पासाठी ते मोदक घेऊन येणार आहोत. तिथं सान्विका आहे, सान्विकाला आम्ही सांगत आहे अशा पद्धतीने आपण बाप्पाला फुल व्हायचं वगैरे, कारण लहान मुले तर त्यांना प्रत्येक वेळेस सांगावं लागतं. तर ते नेहमी तिचा डावा हात पुढे येतो, जो उजव्या हाताने सांगितलं तर ते डाव्या हातानेच करते. इथे पाहू शकते एवढे खूप बनवले होते, बाकी मुलांना वाटले नाही, ते एवढे ठेवलेले आहेत मोदक, एक्स्ट्रा काढून ठेवले ते गणपती बाप्पासाठी. तर आजची आरती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आता कांदे आणलेले गावून तर मस्त साफ करून ठेवायचे अशी, आणि इथे बेडची ते सगळे ठेवायचे. पाऊस यायच्यात आम्ही आता सुचते. दक्ष हाय कर, दक्ष खेळत आहे, बबल्स सांगा. आता हे कांदे सगळे याचे टरकाले वगैरे काढून ठेवणार आहे. तर कांदे खूप महाग झाले, तसं तर हे नीट जपून वापरायचे आहे. तर आम्ही आता हे गावून कांदे आणलेले आहेत, तर मावस सासून त्यांनी दिलेले आहेत. तर ते आता मस्त आम्ही इथे ठेवणार. सोप्याच्या इथे ना मोकळी जागा आहे, तिथे सगळं भरून ठेवणार छान. चला, ते पटकन आवडतो. आज रात्री पाऊस खूप आला होता, तर संध्याकाळी बघू. आता पाऊस चालू झालेला आहे, मुंबईला मस्त क्लायमेट झाले, थंड. पाहू शकता पावसाचं वातावरण झालं, पाऊस सुरुवात झाली आहे पडायला. आमची ते चाललं आहे बांधकाम. आणि इकडे ती झाले ग्रीनरी, पाऊस सुरुवात झालेली आहे. चालू झाला पाऊस, काही कपडे वाळतील का माहीत नाही. तो झाली गालची, आता मशीनला लावले. चला, आज आमची सानिका चाय बनवली. 2.5 कप, हां 1 कप टाक, अजून 1 कप फुल. आज सानिकाला आता पहिलं लेसन चाय बनवायचं, मग मॅगी बनायची जाईल. 2.5 कप, 2 कप अँड हाफ कप टाक. हां, ठेवा सिगडीवर, ठेवा ती उचलून मध्यभागी ठेव, सेंटरला. ऑन कर सिगडी, सिगडी ऑन कर की, बटन दाबा. आता पोचा ना, काय करायचे सानूला आमच्या. हां, आता साखर टाका, 500वर ठेव शिगडी. 2 कप टाक, 2 चम्मच साखर पुढं घ्यायचं, उचलून घे डाबा, टाक, पूर्ण भरून टाकायची, चम्मच फुल बनला की. हां, अजून थोडीशी टाक. झाकण लावून चहा पत्ती घ्या. सान्विका चहाचा आम्हाला मस्त आज चाय भेटणार आहे. सान्विका आमची चाय बनवते, तशी चाय पिणार ना. किती टाकायचे? 1 चम्मच फुल भरून टाकायचं. पुढं धर, तिथं पकड, पुढं घे, पार जवळ भांड्यापाशी ठेव चहापत्ती, पुढं घेऊन जा. हां, 1 चम्मच चहापत्ती, अजून थोडीशी टाक, थोडीशी टाक, लय नको टाक. हां, टाक. हां, आता चाय उकायला ठेवला आहे. अद्रक किसून टाकायचे, येईन ग किसता. अद्रक टाकायचं आहे, तिरकी धरायची अशी, ही तिरकी अशी धरायची खाली उभी, आणि किस. तुकडे पडले बाईन खाली त्याचे, किसून येते का नाही, खाली गेलं बाईन तुकडं किसून कापून दे, मी इकडे टाकते. सान्विकाच्या हातचा आज आम्हाला चाय प्यायचा आहे. सुंदर सुंदर आमची सान्विका. दम सानू डाळ भात, आता भात लावायला शिकवते आधी. हां, दोन्ही बटणं का चालू केली तू? 2 कशाला? ते फिल्टरचं आहे ना.
हां बस टाकले का अद्रक गेला का एक तुकडा तरी खरडून घासायचं किसायचं दे मी कापते टाकते तसंच उकळून ठेव 500 वेळ. चहापत्ती आत ठेव त्या कप्प्यामध्ये ते राहू दे चहापत्ती आत ठेव. चला तर भांडी लावतो वर ही भांडी लाव सगळी तवर जाळी हे राहू दे कप चहा प्यायला वय ठेव तिथंच त्याला खायला पुसते एक भांडी लाव सगळी जाळी ते झाडू मारते ते राहू दे तिथं वतू नको ठेव तिथं स्वयंपाकाला वय राहू दे तिथं भांडी लाव सगळी जाळीची तवर ट्रॉली छानपैकी तवर मी झाडू मारते मग चहा होईल तवर सगळी लाव एक एक भांड. दक्षू मदत करते जे बघ काम करत लागली आमचे मस्तपैकी. सानेला आता एक एक काम शिकायचं भात लावायला शिकायचं ना चहा जमन ना आता चालतंय. चला आता आपण चहा झाला की मग बघूया व्हिडिओमध्ये. इथे कणिक मळणार आहोत आणि हे आहे बीट. दक्ष कसली चपाती खायची म्हणजे दक्षला लाल लाल चपातीला बीट आहे मिक्सरला ग्राइंडेड केलेले आहे. आता हे कणकेमध्ये आम्ही टाकणार आणि मस्त कणिक मळणार आहे. दक्ष खायची ना तुला लाल चपाती रेड रेड हात काढ ह्यात मिक्स करणार आम्ही. ते हात जाऊन बसलं आता हे मळून घ्या मस्तपैकी. ह्यात सगळं आम्ही हे टाकले आता मळून घ्यायचं छानपैकी. थांब 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 तो हात नको लाव. आता हे मस्त लाल लाल सानो रेड चपाती किसको आणि आता सगळं मळून घेते मग तुम्हाला दाखवते. हां मग काय चपा करायचा झाले आपले मळून बघ मस्त छान झाले ना लाल. तेल बिल टाकून मोडलेलं आहे. हात लावू नको मध्ये मी दाबू चला तर आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी सुरू झालेली आहे. ते पाहू शकता. इथे मी जे बीट आहे ते मिक्सरला बारीक केलं आणि त्याची कणकेत मिक्स केले कारण जेणेकरून मुलं बीट खात नाही असं तर म्हटलं रेड चपाती म्हणून त्यांना विशेष वाटतं ते खातात तर त्यासाठी मी सगळ्यांसाठीच तशी बनवली आहे. आणि इकडे पनीरची भाजी ऑलरेडी बनवून झालेली राईस लावून झालेला आहे. तर इव्हनिंगच्या टाईमची संध्याकाळची मग ही स्वयंपाकाची तयारी. आमच्या सानिकाने मस्त चाय बनवला आता फर्स्ट टाईम तिला तर सुट्ट्या चालल्या आहेत तर म्हटलं काही नाही काहीतरी स्वतःला शिकता आलं पाहिजे आणि त्यांना पण आवडीने ती करतात. छोटी छोटी गोष्टी त्यांना शिकवलं त्या आवडतातसुद्धा. तर इथे पाहू शकता आता ही मी जी लाल आपली बीटाची चपाती आहे ती करून घेते आणि आमच्या सान्विकाला दक्षला आवडतं त्यामुळे तसं मी त्यांच्यासाठी करते. ते पाहू शकता अशा पद्धतीने आपली नॉर्मली चपाती सारखीच होते फक्त ते भाजताना ती नेमकी किती भाजली हे कळत नाही तर लक्ष ठेवावं लागतं त्याच्यावर कारण ते लाल करायला असल्यामुळे आपल्याला नॉर्मल आपण चपाती करताना आपल्याला ती भाजली की नाही लगेच कळतं. ते पाहू शकता आपल्या त्या तवा तापलेला आहे तर त्यावर पहिली चपाती तयार झालेली आहे. तर सान्विका आणि दक्षला आमच्या पनीरची भाजी भरपूर आवडते त्यात पण बटर पनीर मसाला तर त्यांच्यासाठी मी सेपरेट काढून ठेवते आणि मग आमची जी भाजी असते सगळ्यांसाठी तिघांची त्यामध्ये थोडीशी चटणी तिखट वगैरे टाकते कारण त्यांना जास्त तिखट आवडत नाही. तिथे पाहू शकता चपाती कशा पद्धतीने भाजत आहे आणि लवकर कळत नाही की जेव्हा ती फुगत नाही तोपर्यंत आपल्याला त्यावर लक्ष ठेवावं लागतं. तर नेहमीच अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आपण पालेभाज्या यूज करून चपाती बनवू शकतो. जसं की आपण पालक आहे नॉर्मली तो शिजून घ्यायचा पाण्यातून मग मिक्सरला ग्राइंड करतो कणकेत मिक्स केला तरी त्याची पण छान चपाती होते. ते इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपण जे बीट आहे त्याची चपाती बनवलेली आहे. तर पाहू शकता भाजायला सुरुवात झाली आहे. तर अशा पद्धतीने सगळं आता हे संध्याकाळच्या सगळ्यांसाठी मी केलेलं आहे तर नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने ट्राय करून पहा. आणि आजचं हे गणपतीचं जे डेकोरेशन आम्ही साधी सिंपल केलं आहे कारण फर्स्ट टाईम गणपती बसवला आणि एवढी जागा पण नाही त्यामुळे बॅक साईडला आपलं जे वॉशिंग मशीनचं आम्ही ऑनलाईन स्टँड मागवलं होतं खालचं तर त्याचा उपयोग लगेच करता आला कारण त्याची स्टँड होते त्याला रॉड होते. तिथे पाहू शकता बटर पनीर मसाला जे आहे त्याची भाजी बनवली ती तिखट आणि इथे मुलांसाठी सेपरेट मी इथे करून ठेवते त्यांच्यासाठी. इथे त्यांना जेवायला दोघांना अगोदर देते आणि त्यानंतर आपलं उरकून घेते. पटापट स्वयंपाक झालेला आहे. आरती पण मगाशीच करून घेतली. चला तर आता मुलांसाठी आणि त्यांना जेवायला वाटते त्यांच्यासाठी आहे आणि मुलांना सेपरेट भाजी इकडे बनवलेली असते. ते दोघंही जेवायला बसा संध्याचा टाईम आहे तर जेवणाचा.
चला तर ते बसतील जेवायला, तोपर्यंत मुलं पण जेवायला बसणार आहेत. तोपर्यंत राहिलेले चपात्या ते पटापट मी करून घेते. तर चॅनलवर जर कोणी फर्स्ट टाईम पाहत असेल आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंटसुद्धा करा. चला तर पटापट आता हे आवरून घेणार आहे हे. आणि बघा पाहू शकता किती छान मस्त चपाती होते, फुलली जाते आणि मुलांच्या पोटात पण अशा पद्धतीने बीट जातं. नॉर्मली मुलं डायरेक्ट बीट खायला जात नाही, तर आपल्याला भरपूर मोठे आणि भरपूर सलाड म्हणून आम्ही खातो, परंतु मुलं खात नाही. त्यामुळे मग अशा पद्धतीने काहीतरी आयडिया करून त्यांना आपण अशा पद्धतीने चपाती बनवू शकतो. किंवा गाजर पण तुम्ही हे करू शकता, थोडंसं बॉईल करून ते मिक्स करू शकता. किंवा पराठे वगैरे त्यांना मी अधूनमधून करत असते, मेथीचा पराठा किंवा पनीर पराठा, बटाट्याचं मिक्स करून बटाटा मेथी मिक्स करून पराठे तसे खातात. त्यांना बटर वगैरे लावून द्यायचं, त्यामुळे ते आवडीने खातात. तर पाहू शकता अशामध्ये आपल्या ह्या चपात्या आता मी पटापट सगळं आवरून घेते आणि त्यानंतर पुढे व्हिडिओ कंटिन्यू केला जाईल. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. यावेळेस गणपती बाप्पा आहे, त्यामुळे खूप छान वाटतं. फर्स्ट टाईम आम्ही गणपतीला, मागच्या वर्षी आम्हाला इच्छा होती पण तो काही कारणास्तव नाही बसवत आला, तर एकदम छान केवढसं बाप्पा आम्ही सिलेक्ट केला आणि खूप काल मस्त स्वागत केलं बाप्पाचं. चला तर आता आम्ही स्वयंपाक आवरून घेते आणि आजचा व्लॉग इथेच एंड करते. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. थँक्यू.